नमस्कार, मी नीता सावंत, शिक्षिका आणि समुपदेशक. आनंद यात्री या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आनंद यात्री या यूट्यूब चॅनलवर आपण आनंद घेणार आहोत संकलनात्मक साहित्याचा. आपण कविवर्य नारायण सुर्वे यांच्या मुलाखतीचा आनंद माझ्या आनंद यात्री या संकलनात्मक साहित्यिक चॅनेलवरून अनुभवलात. नारायणास्तव या संकलनात आपण अनुभवणार आहोत कविवर्य नारायण सुर्वे यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण. कामगार कविवर्य नारायण सुर्वे यांचाही जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा जन्म 1926 सालचा. कविवर्य नारायण सुर्वे यांनी दिलेल्या बालोद्यान पुरवणी महाराष्ट्र टाइम्स या मुलाखतीनुसार गंगाराम सुर्वे यांना रस्त्याच्या कडेला एक छोटं अर्भक सापडलं. हे अर्भक त्यांनी घरी आणलं आणि त्याला नाव दिलं नारायण. तेच ते हे आपले कवी नारायण गंगाराम सुर्वे. पुढे कामगारांची दुःख, कामगारांच्या व्यथा अनुभवत त्यांनी आपल्या कवितातून श्रमिकांची, कष्टकऱ्यांची, कामगारांची दुःख मांडायला सुरुवात केली आणि ही कविता जनसामान्यांच्या आवडती होऊन गेली. नारायणास्तव या संकलनातील लेख लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, वार्ताहर, पुढारी या वृत्तपत्रांमधून संकलित करण्यात आलेले आहेत. ऐसागामी ब्रह्म 1962 हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर माझे विद्यापीठ 1966 या संग्रहाने साहित्य विश्व खळबळून टाकले. मुंबईसारख्या महानगरीत पोटासाठी पडेल ती कामे करणाऱ्या वेगवेगळ्या स्तरांतील माणसांचे अनुभव विश्व त्यातून त्यांनी उभे केले. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली आणि राबता खपता आयुष्य, कामगार आहे मी, तळपती तलवार आहे असे म्हणत आपलेच भावविश्व ते कवितेतून करारीपणे मांडतात. तर कधी माझे एक स्वप्न होते रे, जे मला पुरे करता आले नाही, अशी खंत व्यक्त करतात. नारायण सुर्वे यांचे निवडक कविता. अल्पचरित्र, ग्रंथसंपदा, अशा कविता, असे प्रयोग, मान सन्मान, हे नारायणा, माझे विद्यापीठ विषयी, मुंबई टाइम्स संवाद, महाराष्ट्र टाइम्स रविवार 22 ऑगस्ट 2010. नारायण सुर्वे यांच्यावरच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात किशोर कदम यांनी सुर्वे यांची व्यक्तिरेखा साकारली होती. तेव्हा सुर्वे यांचे आयुष्य त्यांच्या कवितेतून, लेखनातून कसे उलगडले आणि मग स्वतःमध्ये कसे मुरवले या कवी अभिनेत्याने जागवलेले स्मरण. किशोर कदम. ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती, जसा जगत आहे मी तसाच शब्दांत आहे. नाते कवितेचे. हा ना दो महानो यांनी जागवलेल्या आठवणी. बरे झाले सुर्वे मास्तर, तुम्ही आम्हाला भेटलात. जयंत पवार यांचा सुर्वे कधीच एकटे नव्हते हा लेख. एका विद्यापीठाचा कुलगुरू हा भारतकुमार राऊत यांचा लेख. पुढारी या वृत्तपत्रात संपादकीय नारायण सुर्वे नावाचे विद्यापीठ. प्राध्यापक प्रज्ञा दया पवार, सुर्वे सरांची कविता आणि मी. पुढारी या वृत्तपत्रात मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक यांचा काव्य नारायणाचा अस्त हा लेख. नारायण सुर्वे यांची पत्नी कृष्णाबाई नारायण सुर्वे यांनी त्यांच्यावर लिहिलेलं पुस्तक मास्तरांची सावली. आभाळाचा नाद झाला क्रांतिकारी अनाथ. कुसुमाग्रजांचे मानसपुत्र नारायण सुर्वे. सकाळ या वृत्तपत्रात कवयित्री शिरीष पै यांनी लिहिलेला लेख वेदनेचा तळ शोधणारा कवी. ज्येष्ठ लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी लिहिलेला लेख सुर्वे मास्तर लाल सलाम. जगातून जाईन ते नारायण गंगाराम सुर्वे, नाव मोठं करून. या संकलनाच्या सजावटीची बाजू सांभाळली आहे संतोष शेलार सर यांनी. 1995 साली 68वे अखिल भारतीय साहित्य संमेलन परभणी येथे आयोजित करण्यात आले होते. या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे
संमेलनाध्यक्ष होते कविवर्य नारायण सुर्वे. हे संकलन तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या संकलनासह. धन्यवाद. जय मराठी.